आणि आज धुरळामध्ये आज आपण चर्चा नाही करणार आहोत। आज आम्ही तुम्हाला चित्र दाखवणार आहोत चौथ्या मुंबईचं। चौथी मुंबई गेम चेंजर ठरणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। चौथी मुंबई भविष्य बदलणार असं तेच म्हणाले होते। वाढवण विकासाचं केंद्र बनणार। अरे पण कसं विकास कसा पाण्यात जातो हे चौथ्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वसई विरार नालासोपाऱ्यात वसलेल्या सर्वसामान्यांनी गेल्या 5 दिवसांपासून बघितलंय आणि अनुभवलंय सुद्धा। धाय मोकलून आभाळ रडलं आणि त्यांनी सर्वसामान्यांना रडवलं। कंबरभर पाणी साठलं। सुखसोयी सोडा, रोजच्या गरजेच्या दूध भाज्या यासारख्या वस्तू सुद्धा मिळणं कठीण झालंय। प्यायचं पाणी मिळणं कठीण झालंय। लोकांच्या घरातली शौचालय तुंबलेत, परसात जायची सुद्धा सोय नाही। कुचंबणा किती म्हणायची। पण 5 दिवस सर्वसामान्य मुंबईकरांनी तोंड दाबून हा निसर्गाचा मार सहन केला। या 5 दिवसात इकडे कुणी मोठे लोकप्रतिनिधी सुद्धा फारसे दिसले नाहीत। थोडक्यात काय, चौथ्या मुंबईचं स्वप्न पाहता पाहता चौथ्या मुंबईकरांचाच गेम झालाय। चौथ्या मुंबईचा मुंबईकर हा मुसळधार पावसात बुडाला। हे असं का घडलं याचं चित्र, याचंच वास्तव आज आपण बघायचंय। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये गेले 5 दिवस मुसळधार पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय। 3 दिवस झाले नागरिक पाण्यात आहेत। प्रशासन उदासीन आहे। बघूया नागरिकांच्या व्यथा त्यांनी पुढारी न्यूज समोर मांडल्या। बघितलं असाल तर एकीकडे चौथी मुंबई अर्थात पालघर जिल्ह्यामध्ये चौथी मुंबई होईल भविष्यात असं म्हटलं जातं। मात्र सध्या या चौथ्या मुंबईची काय दैना आहे मी तुला दाखवतोय। आपण जर बघितलं असाल तर नालासोपारा परिसर आहे, जिथून मी आता लाईव्ह देतोय तो परिसर आहे नालासोपारा पश्चिमेतला, ज्या ठिकाणी आता देखील पाऊस थांबलेला आहे आणि अजूनही गुडघाभर पाणी या परिसरात साचलेलं आहे। अर्थात इथे आपण पाहिलं असाल तर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवणसारखं मोठं बंदर येत आहे, भविष्यात एअरपोर्ट इथे होऊ घातलेलं आहे। मात्र हे असताना चौथ्या मुंबईची घोषणा केलेली असताना या चौथ्या मुंबईची हाल आपण दाखवू शकतो। अक्षरशः 4 ते 5 दिवस झालेत इथले नागरिक कामावर जाऊ शकलेले नाहीत आणि या ठिकाणी हा परिसर आहे, या ठिकाणी कालपर्यंत कमरे एवढं पाणी होतं। आता पाणी हळूहळू कमी झालंय, पाऊस कमी झालाय, त्यामुळे पाणी कमी दिसतंय। आपल्यासोबत इथले काही रहिवासी आहेत जे गेले अनेक वर्ष या ठिकाणी राहत आहेत। काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे, तुम्ही किती दिवसांनी कामाला जाता? हम इधर ही रह रहे हैं। घर के अंदर 5-5 फुट 4-4 फुट पानी है और 100 मीटर के अंदर राजन नाइक एमएलए साहब का ऑफिस है। किसी को कुछ भी सुविधा नहीं है। सब लोग रिश्तेदार के लिए बच्चों को लेके जा रहे हैं, किसी को कुछ सुविधा नहीं। और अभी है ना जो महापौर भी है अभी है ना निकल रहे वगैरह, नगर सेवक भी अभी निकल रहे हैं बाहर। पहले पानी आने से पहले ही है ना व्यवस्था कर दी रहती तो आने की जरूरत ही नहीं रहती। हर साल यही हाल होता है। हर साल यही हाल होता है। अभी तक हम लोगों ने परिवर्तन भी किया, बीजेपी लाया तो भी कोई फर्क नहीं, और नगर पालिका में बहुजन विकास आघाड़ी आई तो भी कोई फर्क नहीं। जनता ऐसे ही मरती रहेगी। 50-50 लाख का फ्लैट लेके कोई इधर सुविधा नहीं है। 50-50 रुपए लेके ट्रैक्टर वगैरह लगाए हुआ, नगर पालिका से कोई सुविधा नहीं है आने जाने की। छोटे छोटे बच्चे देखो इधर घूम रहे हैं। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही नालासोपारामध्ये राहणार आहेत। कितने सालों से यहाँ पे रहते हो? मेरे को 20 साल हो गया। आज ऐसी परिस्थिति है? हाँ, ऐसे रहता है। 20 साल हो गया मेरे को, कम से कम ये रोड डेली का ऐसा ही है। तो हम लोग को ऐसा कोई दिक्कत नहीं है, हम तो ऐसे रोड झेलते हैं। रोज जलते हो? हाँ। नक्कीच आपण नम्रता आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत। या ठिकाणी काही कर्मचारी आहेत जे इथे काम करायला मुंबईला जातात। काय सांगशील, दरवर्षीची अवस्था आहे? दरवर्षीची आम्ही गेले 20 वर्ष 10 वर्ष इथे राहतोय, पण परिस्थिती हीच आहे। कोणाला नगरसेवक किंवा स्थानिक आमदार आहेत त्यांना सुद्धा सांगून काही उपयोग होत नाही। पण आता ही वेस्टची जी पब्लिक आहे सगळी भाजीपाला वगैरे काय जे वस्तू ज्या आहेत घरात अत्यावश्यक लागणार त्या आणण्यासाठी वेस्टवरनं सर्व ईस्टला जात आहेत। नम्रता, अर्थात हे बघ आता माझ्या बाजूला जी जेसीपी आहे त्या जेसीपीतून लोकांना पाणी आता पुरवलं जात आहे। अर्थात ही अवस्था काल 5 दिवसापासून खरं तर आहे। आपण कुठे घेऊन चाललाय पाणी? बिल्डिंग मध्ये पाणी घेऊन चाललो, पाणी प्यासाठी नाही आहे म्हणून हवेवरून आणलं पाणी प्यासाठी। तिकडला 100 रुपयाला एक बॉक्स। हा, आमच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही घ्यायला गेलो। हा, नम्रता, इथे काही महिला देखील आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत किती दिवसापासून पाणी भरलंय?
4-5 दिवस झाले. नाही कामावर नाही कुठेच जायला भेटत नाही अजिबात. चालून आले आम्ही लोक, वसईवरून चालून आले. ट्रेन पण नव्हती चाली. लाईट नाही, पाणी नाही, काही नाही इथे. सगळे निघालेत आपापल्या घरी जायला. या ठिकाणी नम्रता बघितलं असाल तर या ठिकाणी ही दृश्य आहेत. खरं तर या आजीला कशा पद्धतीने घेऊन जात आहेत या ठिकाणी बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी आपण बघा ही दृश्य आहेत आणि आजींना या ठिकाणी घेऊन गेलं जात आहे. या ठिकाणी अँब्युलन्स देखील आपण बघितलं असाल कशा पद्धतीने मार्ग काढावा लागतोय. अर्थात ही परिस्थिती आहे नालासोपारा असेल, विरार असेल या परिसरातील आहे आणि असंच हे जलमय चित्र वातावरण जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतंय. अनेक जण कामावर जाऊ शकलेले नाहीयेत. नम्रता स्थिती आहे. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला अपडेट देत होते. ना वीज होती, ना फोन लागत होता, ना इंटरनेट चालत होतं. घरात पाणी भरलेलं होतं पण प्यायला पाणी नव्हतं. वसई, विरार, नालासोपारा इथल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत आणि त्याच्याच काही या व्यथा आहेत. लोकांना इतक्या बेदरे होत आहेत ना, एवढ्या बेदरे होत आहेत की लोक रडतायत सुद्धा. रात्री 8-9 वाजता रात्रीला लाईट नाही इकडे तरी लोक रडत येतातच. त्यांच्याकडे पर्याय नाही. पण मी बोलतो महाराष्ट्र शासनाने काहीतरी करायला पाहिजे की लोकांची सोय तरी करायला पाहिजे जाण्यासाठी. लोकांची सोय करायला पाहिजे. आपल्यासोबत काही आणखी इथले रहिवासी आहेत. पोलीस चौकी नालासोपारा पश्चिमेतली बघा. इथे काही वृद्ध महिला देखील आहेत. त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत. मात्र ही नालासोपाऱ्याची दृश्य आहेत. या ठिकाणी जर बघितलं असाल तर ट्रॅक्टरने आणि टेम्पोने जाण्याशिवाय पर्याय नाहीये. कहाँ जाना है आपको? नालासोपारा समील पाड़ा। कहाँ से आए आप? हाँ यही रही। अभी आप कहाँ गए थे स्टेशन पे? नहीं मैं गांव से आ रही थी। गाँव से आ रही है. ये हाल हो रहा है नालासोपारा का. अंकल कहाँ जाना है आपको? बोला पुलिस चौकी ये साई नगर. गाँव से आए कि कहीं? नहीं ना मैं सामान लेने का, सामान नहीं खाने को ना कुछ भी. कितने दिन से सामान ले रहे हैं? अरे अभी जब से बारिश चल रही है तो खाना नहीं, पानी नहीं, कुछ नहीं, तो मेरा उठ गया था खाना पीना लेने. हाँ अभी सब लेके आया उधर से और कुछ है भी नहीं सुविधा जाने के लिए. जाने के लिए कुछ सुविधा नहीं. अभी हाथ पाँव काँप रहा पूरा. 50 रुपये ले रहे लोग. आपण बघितलं असाल तर 50 रुपये या ट्रॅक्टर मधून घेतले जात आहेत आणि अर्थात ही सुविधा पुरवली जाते. कारण या परिसरात अक्षरशः पाऊस पडलेला आहे. काही आणखी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कुठे जाताय आणि स्टेशनला गेला होता? स्टेशनला गेला होता. लय पाणी भरलंय ते. आता लय प्रॉब्लेम इथे चालू आहे बघा. आता गाडीवाले करतात आहे मदत, लोक करतात आहे मदत, मग सरकार काय नाही करत आहे. इथेची सरकार अशीच बसली आहे. काय पण नाही, कोण आला पण नाही. इथे एवढा जाम आहे, कोण बघत पण नाही काय काय चाललंय इथे. कोण एक पण माणूस आला नाही इथे आतापर्यंत एक पण नाही आला. नाही बीजेपीचा कोण आहे, नाही तो सिटीवाला, नाही कोण पण नाही. एक माणूस पण कोण नाही इथे. तुम्ही बघा शकता लोक कसं आपलं एक मदत करून ते पाठवतात इथे तिथे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठे हाल झालेले आहेत. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. बघूया व्यापाऱ्यांच्या व्यथा काय आहेत. मागील 5 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा असेल, विरार असेल, वसई असेल या भागांमध्ये अशा प्रकारे जे आहे ते जीवन विस्कळीत झालेल्या लोकांचं अर्थात पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेले. आपण जर बघितलं असाल तर हा नालासोपारा पूर्वेचा परिसर आहे ज्या ठिकाणी अक्षरशः दुकानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ही संपूर्ण दुकानाचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं. मी आता एका दुकानात तुम्हाला घेऊन जातोय. या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर हे कपड्याचं दुकान आहे. या कपड्याच्या दुकानात देखील अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे. नुकसान झालेलं आहे दुकानात मोठ्या प्रमाणात. आपल्यासोबत इथले काही व्यापारी आहेत त्यांना आपण विचारणार. पण सुरुवातीला आपण ही दृश्य दाखवतोय कशा पद्धतीने इथे पाणी साचलेलं आहे, दुकानाचं नुकसान झालेलं आहे. कितने साल से यहाँ पे आप व्यापार कर रहे हो और क्या हुआ है? हो गया 7-8 साल से हो गया. हाँ फर्स्ट टाइम इतना पानी भरा है मेरे देखने से. लाइट भी नहीं है? लाइट तो अभी आया है. हाँ. अभी नहीं है. पहले लाइट नहीं था, अभी लाइट आया है. पानी कितने कहाँ तक आया था? पानी इतना तक आया. यहाँ पे पानी आया? हाँ साड़ी बीड़ी पूरा खराब हुआ? नहीं साड़ी नहीं हुआ, साड़ी ऊपर कर दिया था, मालूम था इसलिए. हाँ. हाँ हर साल पानी भरता है? हर साल भरता है, हर साल थोड़ा ही भरता है. अब की बार ज्यादा भरा पानी. कितना भरा था पाणी? इतना तक आ गया था पानी. आपण जर बघितलं असेल तर आणखी काही दुकानांमध्ये आपण जाणार आहोत. या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं आहे
आणि सगळ्या दुकानांमध्ये, अर्थात हा स्टेशनचा परिसर आहे आणि या ठिकाणी आत्ता त्यांच्या शॉपमध्ये जे पाणी भरलं होतं ते काढण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. काही व्यापाऱ्यांशी देखील आपण बोलणार. हे पण दुकान बघा, या दुकानात खरं तर या परिसरात सगळी कपड्याची दुकानं आहेत ज्या ठिकाणी पाणी काढण्याचं आता काम जे आहे ते सुरू आहे. कितने सालों से यहाँ पे दुकान है आपका? हमारा दुकान 15-20 साल से यहाँ पे. फर्स्ट टाइम पानी आए सर? नहीं, अरे मेरे लाइफ में नहीं देखा सर इतना बारिश, मेरे लाइफ में नहीं देखा. 20 साल से रहता हूँ, इतना बारिश नहीं देखा. गटर भी तो साफ नहीं है, पूरा ब्लॉक पड़ा ही है. हाँ, पानी जाने का रास्ता ही नहीं निकाल रहे हैं. पूरा आप मानेंगे नहीं, पूरा रोड पे नुकसान है, सब पूरा नुकसान है, पूरा रोड पे ही. बाहर 4 फुट, अंदर 3 फुट पानी था बोलो. और ये गटर पूरा ब्लॉक है भाई, पूरा ब्लॉक है ये. अभी दुकान वाला भी ऊपर लेके कितना ऊपर लेगा आप बताओ. पानी निकालने का रास्ता ही नहीं है. हम लोग बोलते हैं ये सब है तो बोलते हैं हमारा काम नहीं है, हमचे विषय नहीं है, हमचे विषय नहीं. आता काय बोलणार. सबसे जुना दुकान है ये अलंकार. इधर देखो ये सब क्या हाल कंडीशन देखो, नुकसान देखो ये पूरा. अभी इन्होंने कितना ऊपर लिया, इतना ऊपर लिया, तो अभी हमने और कितना ऊपर लेगा. सबसे जुना दुकान है ये. आपण या दुकानात आपका दुकान है? कितने सालों से? 38. आज पहली बार ऐसा हुआ कि हर साल होता है? पानी तो भरता है लेकिन ये बार पानी नहीं निकलता है, निकल रहा है. पानी एग्जिट नहीं हो रहा है. कितने दिनों से? जब से पानी भर गया 5 दिन, लास्ट ईयर भी ऐसे ही था. सफाई नहीं है, सफाई नहीं है मूड. नुकसान हुआ है आपको? हाँ, वो तो सब ऊपर करके गए लेकिन और पानी आ गया ना. ठीक है, मतलब माल खत्म, ये बॉक्स बिक गए ना, मतलब आधा पेमेंट भी नहीं आएगा. जितना बचा था उतना बचा सी. जिसका इंश्योरेंस नहीं है उसका क्या होगा बोलो, कौन भरेगा पैसा. इधर तो दरवाजे बैंड हो गया, इधर देखो ना. अरे सबका सटर. हाँ, हमारा खुद का शॉप है, ये देखो ना बैंड हो गया. अभी कौन भरेगा इसका जुर्माना, कौन भरेगा ये बताओ. वही इनका 0 साल से वही है काम चालू, आप देखो ना. चलो मेरा सटर दिखा दो पूरा. देखो शटर नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हे शटर जे आहे ते पूर्णतः बॅन झालेलं आहे आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका होता की हे संपूर्ण दुकानाचं शटर बॅन. अंदर कितना नुकसान हो क्या मालूम, कौन भरेगा अभी वो इतना नुकसान. तो फिर महानगरपालिकेला लोक अर्थात रोष जो आहे तो महानगरपालिकेवर आहे. अर्थात हे नुकसान खरं तर भरून न निघणार आहे. मात्र यांना खरंच आता महानगरपालिका प्रशासन नुकसान भरपाई देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते नालासोपारा पूर्वेतील असतील किंवा पश्चिमेतील व्यापाऱ्यांचं झालेलं आहे. कॅमेरा पर्सन स्नेहल चव्हाणसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नालासोपारा. आणि तब्बल 7 दिवसांपासून कोसळत असलेल्या या पावसाने विरारमध्ये गेल्या 3 तासांपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे काही भागातनं पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झाली आहे. विरारमधून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विपुल पाटील. विपुल, नक्कीच गेल्या 3 तासांपासून वसई विरार शहरामध्ये पाऊस जो आहे त्याने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शहरातील जे जलमय झालेले रस्ते होते त्या ठिकाणातलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या विवाह कॉलेज परिसरामध्ये उभा आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हा विवाह कॉलेज परिसर आहे. या ठिकाणी कमरे इतकं पाणी साचलं होतं. त्यामुळे या ठिकाणीची वाहतूक असेल ती बंद झाली होती. त्यामुळे आता नागरिकांना मोठी कसरत करत या पाण्यात ये जा करावं लागत होतं. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने या ठिकाणाचं पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे. पाणी आता या ठिकाणी कमी झालं आपल्याला पाहायला मिळतंय. नागरिक आहेत ते या ठिकाणी ये जा करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. आपण दुसरीकडे जर पाहिले तर या ठिकाणी पाणी जे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलं होतं तर या ठिकाणी ओसरताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे बघितलं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं ते संपूर्ण रस्ते आता त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे. आपण जर बघितलं तर जकात नाका असेल, डोंगरपाडा रस्ता असेल, पोलीस परिसर असेल, या ठिकाणी देखील कमरे इतकं पाणी साचलं होतं. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानं शहरातील जे जलमय झालेले रस्ते होते ते पुन्हा आता ओसरायला सुरुवात झालेली आहे. नक्कीच विपुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि इकडे विरार पश्चिमेकडच्या युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉम्प्लेक्समधले सुमारे 10,000 कुटुंबियांना साचलेल्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. 38 इमारतींमध्ये गेल्या 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे रहिवाशांना अंधारात दिवस काढावे लागतात. वीज नसल्यानं पिण्याचं पाणी, लिफ्ट, मोबाईल चार्जिंग यासह दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय. दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तू मिळत नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. आज 6वा दिवस आहे. आपण त्यात नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आज 6वा दिवस आहे? लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, खायला पण काही नाही. आम्ही असंच पाणीमध्ये जातोय बाहेर. जायची जागा पण नाही आहे. सगळी जगह पाणी भरलं आहे.
पानी नहीं, लाइट नहीं, सब्जी नहीं। कल वाईफाई कल थोड़ा आया था, लाइट अभी भी नहीं आई हुई है। सर देखिए, इमरजेंसी केसेस कुछ हुए तो यहाँ से निकलना ही मुश्किल है, ना ट्रांसपोर्ट है, इलेक्ट्रिसिटी नहीं है। और हर साल का सेम इशू कि यहाँ पे पानी ये साल और ज्यादा भर गया। अदरवाइज तो इतना तो रहता ही है, कंपलसरी रहता है। पीने का पानी गंदा का है, इसके लिए बिस्लरी वगैरह अरेंज कर रहे हैं, क्योंकि वो पानी तो वापस यूज किया तो और बीमार हो जाएंगे, कैसे करेंगे। यहाँ पे बाहर पूरा बारिश भी जाएगा ना, यहाँ पे 5-5 दिन तक पानी ज्यादा नहीं दे रहे हैं और हर टाइम का है यहाँ पे यूनिटेक लाइट में क्या क्या दिक्कत है? लाइट पानी का तो डेली दिक्कत रहता ही है। 4-4, 5-5 दिन से लाइट बिल्कुल नहीं है यहाँ पे। खरं तर पाहिलं तर 6 दिवसांपासून लाईट नाही आहे. नागरिक अतिशय अंधारात या ठिकाणी राहतात. जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे. नागरिकांना काही जे नागरिक या ठिकाणी राहणारे होते ते आपलं घर सोडून या ठिकाणून नागरिकांकडे त्यांचे नातेवाईक असतील, हॉटेल असतील या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे आता नागरिक विरार या ठिकाणी यांची हालत जे अत्यंत खराब झालेली आहे. त्यामुळे आता प्रशासनानं थोडंसं या ठिकाणी लक्ष देऊन नागरिकांना सुविधा द्याव्या अशी मागणी सुद्धा आता हे नागरिक करत आहेत. विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार. आणि यानंतर राजकीय गोटातनं एक बातमी येते. विधान भवनातल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये शरद पवार पोहोचलेत. कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला आलेत. शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा शिंदेंच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे, त्यांचे आमदार आणि शरद पवार यांच्यातल्या या बैठकीमध्ये नेमकी काय खलबतं होतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत. पद्मेश. नम्रता, नक्कीच आपण पाहिलं तर आज शरद पवार हे विधान भवनात आले होते. कारण असं होतं की आज महाराष्ट्र आणि कर्नाटक जो सीमा प्रश्न आहे त्या संदर्भात आज बैठक पार पडली. त्यासाठी स्वतः शरद पवार असतील, नारायण राणे असतील, हे सगळे जे नेते होते ते आज आले होते. या संदर्भात बैठक झाल्यानंतर स्वतः शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले आणि सगळे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते देखील तिथे आलेत. त्याचबरोबर कॅबिनेट सुरू व्हायच्या आधी एकनाथ शिंदे हे देखील यांना, शरद पवार यांना भेटून गेले. कारण ज्या प्रकारे पाहिलं तर कुठेतरी एक हॉल हवा होता, त्यामुळे अनेक जे एनसीपीचे जे नेते आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये आले आणि जवळपास आता अनेक जे आमदार आहेत एनसीपीची त्यांची जी बैठक आहे ती आता सुरू झालेली आहे. ती जवळपास सगळे जे आमदार आहेत एनसीपीचे ते आता शरद पवार यांचं मार्गदर्शन घेत आहेत. अनेक गोष्टींवरती आता शरद पवार एनसीपीच्या अनेक ज्या आमदारांना मार्गदर्शन करत आहेत आणि याच बैठकीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे देखील शरद पवारांना भेटून गेले. कॅबिनेट सुरू व्हायच्या आधी आताच शरद पवारांना एकनाथ शिंदे भेटून देखील गेलेत आणि आता जी आमदारांची जी बैठक आहे ती देखील सुरू झालेली आहे. पद्मेश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची विनोद तावडेंसोबत बैठक होणं, आता इथे शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेणं, हे सगळं काय सुतोवाच करतंय? नक्कीच ज्या प्रकारे जे राजकारण सुरू आहे त्यानुसार असं देखील बोललं जात होतं की एक शरद पवार यांचा पक्ष हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतो. पण अधिकृतरित्या ते अद्याप असं मानत नसलं तरी ज्यांच्या भेटीगाठी आता समोरासमोर सुरू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे हे देखील आताच शरद पवारांना भेटून गेले. त्यामुळे कुठेतरी खरंच शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होतो का नाही हे भविष्याचा प्रश्न आहे. पण ज्या प्रकारे आता मगाशी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी शरद पवारांचं चांगलं बोलणं झालं आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला काही राजकारणामध्ये आता कोण पुढे जात आहे. पद्मेश, धन्यवाद या माहितीबद्दल. तर कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे आता शरद पवारांच्या भेटीसाठी आले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा शिंदेंच्या कार्यालयात शरद पवारांसोबत आलेले आहेत. विधान भवनातल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात शरद पवार पोहोचले. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार सुद्धा शिंदेंच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि कॅबिनेट बैठक सोडून शिंदे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण पावसाच्या बातम्यांकडे वळूया. सलग 5व्या दिवशी नालासोपारा पाण्याखाली आहे. नालासोपारा स्टेशन रोड परिसरात छाती एवढं पाणी आज होतं. दूध पिण्याचं पाण्यासाठी नागरिकांनी दुकानाबाहेर अक्षरशः आज रांगा लावल्या. पाण्याच्या एका बॉक्ससाठी तब्बल 250 रुपये मोजावे लागतात. लाईट नसल्यामुळे पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवरती आलेली आहे. विरार परिसरात जो मागील 5 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल जे आहे ते प्रचंड होत आहेत. पिण्याचं पाणी जे आहे ते येत नाही. त्यामुळे नागरिकांना आता असा पर्याय जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जवळपास 250 रुपयाला किती रुपयाला बॉटल, किती रुपयाला गेला 250च्या हाल होत आहेत नागरिकांचे प्रचंड. 250ला आता हा किती पाण्याची बॉटल आहे? 12 बॉटलसाठी 250 रुपये मोजायला.
अडीचशे. कधीपासून ते पाणी विकत घ्यावं लागतं आता? 3 दिवस लाईट आहे? 3 दिवस झालं लाईट पण नाही. कामालाही जाता येत नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी आम्हाला लाईट गेलेली आहे आणि यामुळे नागरिकांचा इन्व्हर्टर बंद ॲक्वाची मशीन जी आहे ती बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आता अशा विकतच्या बॉटल्स घेऊन दिवस काढावा लागला. अर्थात आजचा 5वा दिवस आहे. 3 दिवसापासून ही परिस्थिती नालासोपारा परिसरात बघायला मिळते. सुशांत पुढे न्यूज नालासोपारा. त्यामुळे पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी अक्षरशः नागरिकांना इथे रांगा लावायला लागतात. मागच्या 5 दिवसांपासून ही परिस्थिती आहे. नालासोपारा परिसरात पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याचविषयी पालिकेतले विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्याशी बातचीत केली आहे सुशांत सावंत यांनी. विरोधी पक्षनेते आहात, सत्ताधारी तुम्ही आहात, म्हणजे राज्यात सत्ता आहे, केंद्रात तुम्ही मग काय पाठपुरावा करणार आहे? 100% यासाठी आम्ही गेले 6 महिने म्हणजे आमचे आमदार आल्यापासून त्यांनी सुद्धा या बाजूलाच आपण उभे आहोत त्याच्या बाजूलाच जवळपास 100 एकर जागा होल्डिंग पॉटसाठी रिझर्व आहे. त्या होल्डिंग पॉटसाठी सुरुवातीच्या कामासाठी 50 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत. पण हा एक होल्डिंग पॉन्ड नाही तर गोगटे सॉल्टच्या जागेमध्ये आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी प्रपोज होल्डिंग पॉन्ड आहेत ते जोपर्यंत होत नाही, दुसऱ्या बाजूला ज्या खाड्या आहेत त्या रुंद होणं आणि अंतर्गत नाले हे मोठे होणं ह्या गोष्टी झाल्या. आणि महत्वाचं म्हणजे फ्लड गेट लागणं. कारण भरतीचं पाणी बघा, ओहोटीच्या वेळेला पाणी बाहेर जातं, पण भरतीच्या वेळेला खाड्यातलं आणि समुद्रातलं पाणी शहरात येतं. किमान भरतीचं पाणी शहरात नाही आलं तर फ्लड गेट लागणं गरजेचं आहे. जोपर्यंत फ्लड गेट लागत नाही तोपर्यंत हेच भरती ओटीचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये वसई विरारकरांना खूप त्रास सहन करावा लागणार. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्ष म्हणून आमची हीच भूमिका राहील की किमान वसई विरारकरांना तुम्ही बाकी काही देऊ नका, पण ह्या पुरातनं मुक्ती देण्यासाठी जे काही लागेल ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे खासदार आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून आम्ही संपूर्ण सहकार्य करू. परंतु या वसई विरारकरांना पुरातनं कायमची मुक्ती मिळणं गरजेचं आहे. नक्कीच वसई विरारकरांना पुरातून कायमची मुक्ती मिळणं गरजेचं आहे. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नालासोपारा. आणि वसई विरार नालासोपारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेवरती प्रचंड परिणाम झालेला आहे. लोकल ट्रेन, विशेषतः पश्चिम रेल्वेची सेवा ही वसईपर्यंतच होते आणि यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी वसई रेल्वे स्थानकात मोटरमनला घेराव घातला. लोकल वसईपर्यंतच धावत असल्यामुळे विरारचे प्रवासी संतापले. 2 प्रवाशांनी रुळावर उतरून ही लोकल चक्क अडवली आणि आपला संताप व्यक्त केला. वसई विरार शहरात सलग 5 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणखीन एक दुर्दैवी घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडच्या गरळपाडा परिसरात मैदानात साचलेल्या पाण्यात मित्रांसोबत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने 13 वर्षीय मुलाचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झालाय. मुलाचं नाव नमन केसरवाणी असं असून तो नालासोपारा पूर्वेकडच्या वलईपाडा गरळपाडा इथल्या जयंबे चाळीत राहत होता. शाळेला सुट्टी असल्यानं तो मित्रांसोबत फिरण्यासाठी बाहेर गेला असताना ही दुर्घटना घडली आहे. नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरात अद्यापही कमरे एवढं पाणी आहे. या साचलेल्या पाण्यात जीव धोक्यात घालून प्रवासी ये जा करतायत. रेल्वे स्थानकाच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. वसई विरार शहरात सकाळपासून पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे सखल भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. आता चौथ्या मुंबईचं स्वप्न ज्या भागाला दाखवलेलं आहे त्या भागात जर ही परिस्थिती असेल 4 दिवसांच्या पावसाने, तर चौथ्या मुंबईकरांचा हा गेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? चौथ्या मुंबईचं स्वप्न हे कसं पूर्ण होणार की चौथ्या मुंबईला पावसाळ्याचे 4 महिने पॉजवर ठेवायचं, याचा विचार आता प्रशासन करेल का? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळणार याचा विचार आता करायला हवा. आणि याच धुरळा विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बातम्यांचा ओघ सुरूच राहील.